12 फेब्रुवारी रोजी शालिनी आणि प्रणव यांचा विवाह मुझफ्फरनगर इथं अगदी धूमधडाक्यात झाला होता। त्यानंतर सुखी संसाराची आणि हनीमूनच्या रोमॅन्टिक अनुभवाची स्वप्न रंगवत शालिनी ही पती प्रणव सोबत हनीमूनसाठी रवाना झाली। तिथं पोहोचताच मात्र सगळं चित्रच बदलून गेलं। पती प्रणवनं शालिनी सोबत बोलणं बंद केलं। एवढंच नाही तर त्यानं 50 लाख रुपयांची मागणी केली। तसेच हनीमूनहून परतल्यानंतर शालिनी हिला माहेरी पाठवलं, तसेच तिला परत आणलंच नाही। त्यानंतर शालिनी जेव्हा स्वतःहून माघारी आली तेव्हा सासरच्या मंडळींनी तिच्यासाठी घराचे दरवाजे देखील उघडले नाहीत। त्यामुळे शालिनी हिनं सासरच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। एवढंच नाही तर शालिनी आणि तिच्या कुटुंबियांनी तिथंच जीवन संपवण्याची धमकीही दिली आहे। याबाबत शालिनी हिनं सांगितलंय की माझं लग्न प्रणव सिंगल याच्यासोबत झालं होतं। आम्ही हनीमूनसाठी इंडोनेशियातील बाली इथं गेलो होतो। तिथं प्रणवचं वागणं अचानक बदललं। तो म्हणाला की मला खूप खर्च झाला आहे, लग्न आणि घर बांधण्यामध्ये खूप पैसे खर्च झालेत। आता तुला आम्हा लोकांसोबत राहायचं असेल तर माहेरहून 50 लाख रुपये घेऊन ये। तेव्हा मला वाटलं की वेळेबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील। 50 लाख रुपये ही माझ्या वडिलांकडे मागून सहज मिळतील अशी परिस्थिती नव्हती। तेवढ्या तातडीने एवढे पैसे देऊ शकले नसते। दरम्यान काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी माझ्यासोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं। अखेर प्रथा असल्याचं सांगत होळीसाठी मला माहेरी पाठवलं। नंतर मात्र मला नेण्यासाठी कुणीच आलं नाही। शेवटी मी स्वतः काका आणि इतर मंडळींना घेऊन सासरी आले, मात्र मला घरात प्रवेश करू दिला नाही। मला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर पोलिसांनाही बोलावलं। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सांगितलंय की आतापर्यंत आमच्याकडे कुणाकडूनही लेखी तक्रार आलेली नाहीये। तक्रार मिळाल्यानंतरच आम्ही यावर काहीतरी बोलू। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, अपडेट रहा।